मुंबई ते गोवा असा इंडिगो विमानाचा प्रवास सुरू होता. विमान आकाशात झेपावल्यानंतर काही वेळातच एका प्रवाशाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, चक्कर येत होती आणि तो खुर्चीतच खाली झुकू लागला. सुरुवातीला साधी चक्कर आलावी असावी वाटलं, पण क्षणातच त्याची प्रकृती अधिक बिघडली. ही बाब लक्षात येताच केबिन क्रू तातडीनं त्या प्रवाशाकडे पोहोचले. परिस्थिती गंभीर असल्याचं पाहून विमानात कुणी डॉक्टर आहे का अशी विचारणा करण्यात आली. काही क्षण शांतता होती. रुग्णाची नाडी मंद होत चालली होती आणि श्वासोच्छवास अनियमित झाला होता. त्याचवेळी विमानातील एका सीटवरून एक तरुण पुढे आला. त्यानं तात्काळ रुग्णाची तपासणी सुरू केली. श्वास, नाडी आणि शुद्धीची स्थिती पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी खूप कमी झाली आहे आणि ऑक्सिजनची गरज आहे. विमानात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय किट आणि आपत्कालीन ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करून त्या तरुणानं रुग्णाला योग्य उपचार दिले. केबिन क्रूनंही त्यांना पूर्ण सहकार्य केलं. काही मिनिटातच रुग्णाच्या श्वासोच्छवासात सुधारणा दिसू लागली आणि त्यांची अवस्था स्थिर झाली. दरम्यान पायलटला संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली आणि मुंबई विमानतळावर वैद्यकीय मदत सज्ज ठेवण्यात आली. विमान सुरक्षितपणे मुंबईत उतरलं. उतरताच इंडिगोच्या ग्राउंड स्टाफनं त्या प्रवाशाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. या घटनेनंतर सर्वांनाच कळलं की मदत करणारा तरुण हा अनुभवी डॉक्टर नसून पालघर जिल्ह्यातील वसईचा रहिवासी आणि वेदांत मेडिकल कॉलेजचा अंतिम वर्षाचा MBBS विद्यार्थी डॉक्टर आर्यन लोलयेकर आहे. ही घटना 3 फेब्रुवारी रोजी गोवा येथील दाबोलीम विमानतळावरून दुपारी 3:50 निघालेल्या इंडिगोच्या गोवा मुंबई विमानात घडली. वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे आणि योग्य उपचारामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले. या प्रसंगानंतर इंडिगो एअरलाइन्स केबिन क्रू आणि प्रवाशांनी डॉक्टर आर्यन लोलयेकर यांचं विशेष कौतुक केले.